शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे। सर्व बातम्या पाहायला मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। चॅनलला सबस्क्राइब केले की रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आता सर्व महत्त्वाच्या बातम्या। पहिलीच महत्त्वाची बातमी, धानाचे बोनस मिळणार तरी कधी? शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न। सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याची घोषणा केलेली आहे, मात्र अद्याप तरी बोनस हे वाटप झालेले नाही। लवकरात लवकर धानाचे बोनस द्यावे अशी मागणी। कांद्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 1,200 रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळत आहे। सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये अजून वाढ झालेली नाहीये। कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 3,720 कोटी रुपयांचा विमा होतोय मंजूर। शेतकऱ्यांना चांगला दिलासा, वाटपासाठी मिळणार चांगलीच अजून गती। सध्या स्थितीला बरेच शेतकरी म्हणत होते की पीक विमा वाटप सुरू आहे, मात्र आम्हाला मिळालं नाही। मात्र काळजी नसावी, ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना देखील मिळतील। अजून कोणत्या जिल्ह्यात हे पीक विम्याचे पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे अजून आपण पुढे पाहतच जाणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा। आता नांदेड, लातूर या ठिकाणी पैसे वाटप देखील सुरू झाले आहे। 6 जून पासून महाराष्ट्रामध्ये धो पाऊस, तर केरळमध्ये 27 मे रोजीच धडकणार मान्सून। सध्या स्थितीला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचं आगमन राज्यात लवकरच होणार आहे। तसेच आजपासून पुढील 5 दिवस देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार। पीक विमा आला नाही, बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार। जर आपला पीक विमा कमी मिळाला नसेल किंवा त्याच्या संदर्भातील काय आपली तक्रार असेल तर ती देखील करू शकता। सध्या स्थितीला पीक विमा वाटप सुरू आहे, मात्र बऱ्याच जणांच्या बँक खात्यात अद्याप नाही। सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त 4,300 रुपयांचा बाजारभाव, कमीत कमी 3,800 रुपयांचा दर, सरासरी दर 4,175 रुपये। लाडक्या बहिणींना कर्जही मिळणार, अजितदादांकडून मोठी माहिती आली समोर। लाडक्या बहिणींना 30,000 ते 40,000 रुपयांपर्यंत सरकारकडून आता कर्ज वाटप केले जाणार। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा, पिकांनी टाकल्या माना। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सलग 5व्या दिवशी अवकाळीने धुतले 6 तासात 21 मिलीमीटर पाऊस। नाशिक जिल्ह्यात धो पाऊस आल्यामुळे शेतकरी मित्रांची चिंतेमध्ये वाढ। भारत-पाक युद्धाच्या केळी निर्यातीवर परिणाम पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला केळी दरात आता चढ उतार सुरू झालेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 820 कोटींचा आराखडा पाहायला मिळत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हा आराखडा आता जाहीर करण्यात आलेला आहे। कांद्याचे दर गडगडले, शेतकरी हवाल दिल। राज्य शासनाने प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे, कारण कांद्याला म्हणावा तसा दर मिळत नाही। सध्या स्थितीला कांदा दरामध्ये घसरण देखील मोठ्या प्रमाणात सुरू। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी भरपाई तसेच पीक विमा वाटपाला आता जे आहे ते सरकारने सुरुवात केलेली आहे। आता पुढील यादी पाहणार आहोत, अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळेल ते पाहायला मिळेल। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला एक लाईक करू शकता। सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांना 3,720 कोटी रुपये वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये वाशिम जिल्हा तसेच यवतमाळ जिल्हा पैसे वाटप सुरू झालेले आहे। बुलढाणा जिल्हा तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप सुरू झालेले आहे। अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे जिल्ह्यांची नावे आपण पाहू। अमरावती जिल्ह्यासाठी पीक कर्जाचा 200 सध्या स्थितीला कोटींचा लक्षांक पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला 2,100 कोटींचा हा लक्षांक असून आता अमरावती जिल्ह्यासाठी पीक कर्जासाठी एवढा लक्षांक पाहायला मिळत आहे। यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही चांगला दिलासा मिळतो। शेतकऱ्यांना पीक कर्जाची देखील सध्या गरज पाहायला मिळत आहे। सोयाबीन उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी, सोयाबीनमधून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घ्या। सध्या स्थितीला तालुका परतूर, जिल्हा जालना या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळालेलं आहे। अधिक भरघोस उत्पन्न जर मिळवायचे असेल तर सोयाबीनची सीड गोल्ड ही व्हरायटी घेऊ शकता। अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल त्यावरती संपर्क करून सविस्तर माहिती घ्या। 15 मे नंतरच कापूस बियाण्यांचे वितरण अन्यथा होणार कारवाई। सध्या स्थितीला कृषी विभागाचे निर्देश, 1 जून नंतरच पेरणीची शिफारस। बोंडअळीचा धोका टाळण्यासाठी ह्या उपाययोजना सुरू।
पीक विमा आला नाही किंवा कमी आला असल्यास काय कराल? सध्या जर पाहायला गेलं तर असं होत असलं तर शेतकरी मित्रांनो सर्व काही चेक करत चला. तसेच KYC आहे का नाही ते देखील चेक करून घ्या, कारण की ही KYC न केल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे पडून आहेत. अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आलेले नाहीये, त्यामुळे ही KYCचे आव्हान. महत्त्वाची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी देखील खुशखबर. तसेच आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना चांगली दिलासा देणारी काहींना हेक्टरी 22,000 तर काहींना 20 तर काहींना 16,000 रुपये आता थेट सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळेल. काढणी पश्चात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे आता यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली आहेत. कोणत्या जिल्ह्याला किती रुपये मिळणार ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. आलेल्या माहितीनुसार आता काढणी पश्चात नुकसान व उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनी राज्य शासनाकडे बोट दाखवित आहे. मात्र आता 73,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं काम लवकरच सुरू होणार आहे. नांदेड, धाराशिव, लातूर जिल्ह्यात पैसे येणार आहेत. अजून पुढील जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खानदेशामध्ये वादळी पावसामुळे नुकसान सध्या स्थितीला सुरूच. खानदेशामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान सुरू झालेले आहे. शेतामध्ये तुडुंब पाणी देखील साचतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत. ID काढला नाही तर मग खत कसे मिळणार? पहिल्यांदाच आता सध्या स्थितीला आधारला पर्याय म्हणून फार्मर ID अंमलबजावणीचा प्रारंभ पाहायला मिळत आहे. बोगस अनुदान लाटणाऱ्यांवर आता निर्बंध येणार आहेत. तसेच आता फार्मर IDचा मोठा निर्णय जाहीर केला. जुन्या फळबागांनाही आता अनुदान मिळणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता अनुदान हे जमा केले जाणार आहे. डाळिंबालाही अनुदान आता पाहायला मिळणार असून शेतकरी वर्ग आता सुखावलेला आहे, कारण की आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फळ पिकांचे अनुदान देखील सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा नक्कीच मिळू देखील शकतो. वातावरण बदलले, भाज्यांचे भाव घसरले. घेवडा, शेवगा, वांगे स्वस्त, गृहिणींना दिलासा. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर घेवडा, शेवगाच्या दरामध्ये स्वस्तता पाहायला मिळत आहे. दरामध्ये घसरण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत. पाथर्डीला अवकाळीचा तडाखा. शासनानं सध्या स्थितीला लवकर मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. सध्या स्थितीला अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तर आसना नदीला पूर देखील आलेला असून सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाचा हाकार पाहायला मिळत आहे. तुफान पावसामुळे नदी नाले तुडुंब वाहत चालले आहेत. महत्त्वाची बातमी. पीक विमा नुकसान भरपाई मिळणाऱ्या पुढील जिल्हे व तालुक्यांची यादी सरकारकडून प्रसिद्ध झालेली आहे. आता कोणत्या तालुक्याला किती रुपयांचा निधी मिळणार ते देखील पाहत आहोत. आता व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला. तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांसाठी 46 कोटींची निधी देखील काही तालुक्यात वाटप केला जाणार आहे, तर काही तालुक्यात याच्यापेक्षा निधी जास्त मिळणार आहे. पहिला तालुका श्रीरामपूर आहे. या ठिकाणी जर विचार केला तर आता कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. दुसरा तालुका शेवगाव याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येत आहेत. तिसरा तालुका संगमनेर, चौथा राहुरी. या ठिकाणी पैसे वाटप सुरू झालेले आहे. सर्वाधिक निधी नेवासा तालुक्यात 46 कोटी आता वाटप होत आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात पैसे मिळणार आपण पुढे पाहू. महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, सध्या स्थितीला कापसाच्या दराबाबत आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला 7,985 रुपयांपर्यंत सर्वाधिक दर मिळत आहे. दरामध्ये अजून चांगली सुधारणा नाही आहे, मात्र बऱ्यापैकी भावामध्ये वाढ झालेली आहे. 7,985 रुपयांचा दर म्हणजे 8,000 रुपयांच्या आसपास कापसाचे बाजारभाव पोहोचलेले आहेत असं म्हटलं तरी काय हरकत नाही. अशीच जर वाढ सुरू राहिली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मात्र बऱ्याच जणांनी कापूस विकला. महत्त्वाची बातमी. भारतीय सैन्य दलाला शेअर बाजाराचा सॅल्यूट. संघर्ष थांबता सेन्सेक्सची 2,975 तर निफ्टीची 916 अंकाने उसळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्यांचे शेअर मार्केटवाले जे आहेत ते त्यांना आता चांगला दिलासा मिळू शकतो, कारण की आता शेअर मार्केटमध्ये चांगली तेजी आलेली असून चांगला नफा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे काम सुरू झालेले आहे. लवकरच उर्वरित रक्कम ही संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. विनयकुमार आवटे कृषी संचालक यांनी माहिती दिलेली असून त्यांनी सांगितलं आहे की ज्या पण शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना पीक विमा मिळेल. यामध्ये बरेच जिल्हे आता पाहायला मिळत आहेत. वाशिम, हिंगोली, बुलढाणा, नांदेड, धाराशिव, लातूर भाग असेल, बीड जिल्हा असेल, जालना, छत्रपती संभाजीनगर विभागात देखील
हे पैसे आता वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर झालेला आहे, त्यामुळे या जिल्ह्यात देखील चांगला दिलासा मिळू शकतो. अजून बऱ्याच जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत. हेक्टरी 22,000 तर काहींना 12,000, काहींना 16 तर काहींना 20,000 रुपये अशी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने जमा करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे चांगला दिलासा. अजून कुठे पीक विमा मिळणार आपण पुढे पाहूयात. महत्त्वाची बातमी, तुमच्या जवळच्या कांदा मार्केटला काय दर मिळतोय आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते देखील कमेंटमध्ये सांगा. आता कर्जमाफीची बातमी पुढे पाहणार आहोत. व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा. महत्त्वाची बातमी आहे कर्जमाफी संदर्भात. शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींची सरकारवर टीका पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला शेतकरी कर्जमाफी सरकारने लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी आता पाहायला मिळत आहे. कर्जमाफी अद्याप तरी सरकारने जाहीर केलेली नाहीये. जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे. तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार, नुकसान भरपाई वाटप होणार ते आपण पुढे पाहणार आहोत. व्हिडिओ बघा. अवकाळीच्या जोरदार सरीमुळे वीट भट्टी व्यवसाय संकटात आलेला आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये सध्या स्थितीला कणा मोडलेला असून विटांची चिखल देखील झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. उत्पादकांच्या आता सध्या स्थितीला अडचणी वाढत चाललेल्या आहेत. तसेच कापूस उत्पादक शेतकरी असतील, सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील, यांना यावर्षी चांगला दिलासा मिळेल. पाऊस चांगला. लाडक्या बहिणींना आता 40,000 रुपयांपर्यंत कर्ज थेट केले जाणार वाटप. सध्या स्थितीला राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच तथा अर्थमंत्री यांची मोठी घोषणा जाहीर झालेली असून आता लाडक्या बहिणींना 40,000 रुपयांपर्यंत कर्ज वाटप केले जाणार असल्याची माहिती. पुणे या बाजार समितीत गव्हाचा जास्तीत जास्त 6,000 रुपयांपर्यंत बाजारभाव पोहोचलेला आहे. कमीत कमी 4,600 रुपये, आवक ही 4,064 क्विंटल आहे, तर सरासरी दर 5,030 रुपयांपर्यंत आहेत. अद्याप तरी दरात सुधारणा झालेली नाहीये. मात्र आता दरामध्ये कधी वाढ होणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात. शेतकरी मित्रांनो, पीक विमा नुकसान भरपाई बाबत आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार, हेक्टरी 16,000 मिळणार की 20,000 की 13,000 रुपये मिळणार, सर्व काही बातम्या आपण पाहिलेल्या आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहायला मिळेल. तसेच आता पीक विमा देखील कोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याकरिता व्हिडिओ रोजची रोज बघत चला, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.